जिल्ह्यात केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते। वाढत्या तापमानाचा केळीला फटका बसत आहे। त्यातच केळीवर बुरशीजन्य रोग पडल्याने केळीची पाने पिवळी पडत आहेत। मी आता अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शेत शिवारात आहे। आपण जर बघितलं तर हा संपूर्ण केळीचा फळ आहे आणि या ठिकाणी जे आहे ते केळीच्या प्रत्येक झाडाचं पान पिवळं पडत असल्यामुळे केळीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। केळीची उगवण क्षमता जी आहे ती ताकदीने होत नाही। एकंदरीत यामुळे जे आहे ते शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। मला सांगा दादा, केळीच्या जे पाने पिवळे पडले त्यामुळे केळीच्या उत्पादनात किती घट होऊ शकते आणि काय कारण नेमकं? आता हे जे पानं पिवळे पडले त्याच्यामुळं 60 ते 70% आमच्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते। आणि हे जे बुरशीजन्य रोग आहे त्याच्यामुळं हे काय आटोक्यात येत नाहीत। पेस्टिसाइड आणि खताचे जे काय आम्ही फवारण्या करत आहे त्यांचा खूप खर्च येत आहे। तर माझ्याकडे जवळपास 3000 बूड आहे। तर दरवर्षीप्रमाणे आता याची उगवण शक्ती बी चांगली होत नाही घडांची। त्याच्यामुळे बी मोठ्या प्रमाणामध्ये आता आमचं याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे। निश्चितच आपण बघितलं तर शेतकऱ्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जे आहे कीटकनाशकाचाही खर्च वाढवला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान होताना आपण बघतोय। पानं पिवळी होतात, एक पान पिवळं झालं की पुन्हा वरचं पान पिवळं होतं। यामुळे जे आहे ते केळीला जे अन्न पुरवठा व्यवस्थित होणं गरजेचं आहे तो होत नाही। एकंदरीत शेतकऱ्यांसमोर आता हे नवं संकट उभं राहिले। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।